प्रिया प्रिया मी सकाळी निघाले ना आज तेव्हा ती चांगली होती ग, तिला काहीच होत नव्हतं. ती माझ्याशी बोलली. आई तू बोललीस ना माझ्याशी, गप्पा मारल्या तिने, सुलेखाची चौकशी पण केली होती. हे कसं झालं ग? पूनम काकू प्लीज, पूनम काकू तिला काही होत असेल ना तर ती मला सांगायची. तिला तसं नाही करायची. तिने मला आज काहीच सांगितलं नाही. का नाही सांगितलंस मला? तुला काही होत असेल तर हे कसं झालं कोणी सांगेल मला? हा तुला माहिती आहे आधी हे कसं झालं? हे माहिती आहे तुला? मधू भाऊजी, प्रिया प्रिया तुला माहिती असेल, तुझ्याशी खूप बोलायची ती. तुला काही सांगितलं होतं का तिने? हा काही सांगितलं होतं का? सांग ना. नाही नाही म्हणू नकोस ग. आई तू प्रियाला काही सांगितलं होतंस का? आई उठ ना ग. हे प्रिया आपण सगळ्यांनी मिळून हाक मारूया. मधुभाऊजी आपण हाका मारूया आईला, ती उठेल. हा उठेल. आई पूनम कोणाचंही ऐकणं नाही येत. असं म्हणू नका ना मधुभाऊजी, ती उठेल. ती उठेल. आई ग उठ ना ग. डॉक्टर आले. डॉक्टर बघा ना काहीतरी तपासा ना तिला. पूनम काकू उठतेस का? आपल्याला पोलिसांना बोलावं लागेल. पोलिसांना कशाला? कारण मृत्यू नैसर्गिक नाही. काय बोलता का डॉक्टर? यांचा मृत्यू श्वास घुसमटल्यामुळे झालाय असं सध्या तरी दिसतंय. पोस्टमॉर्टम नंतर कळेलच सर. पोस्टमॉर्टम? पोस्टमॉर्टम म्हणजे? पूनम काकू त्यांना जे योग्य वाटतं ते करू दे. Go ahead, please, doctor. हॅलो पोलीस स्टेशन. एक मिनिट काय चाललंय काय तुमचं? अरे ओरडताय कशाला? हे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल आहे ना, मग इथला पेशंट गेला कुठे? माझी सूनबाई गेली कुठे? अरे गेली कुठे म्हणजे काय? कुठे जाणार? काय आरोप करताय तुम्ही आमच्यावर? माझी सूनबाई इथे नाही आहे. बघा आवाज खाली प्लीज. हे हॉस्पिटल आहे, बाकीच्यांना सुद्धा त्रास होतो. ते मला माहित नाही. माझा फक्त माझ्या सुनेशी मतलब आहे. माझी सूनबाई इथे नाहीये. हे बघा हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. तिच्या बरोबर तुम्ही होतात ना? होतात ना? मग हे चोराच्या उलट्या बोंबा कशाला? डॉक्टर शब्दांचे खेळ खेळायचे नाही तर माझ्या बरोबर. हा हे हॉस्पिटल मी जाळून टाकी ना. ही धमकी समजा, इशारा समजा, नाहीतर काय समजायचं ना ते समजून जा. सरळ भाषेत सांगतोय मी. हे बघा बस. आता मला काय करायचं ना ते करेन, कळलं? आधी हिला शोधलं पाहिजे, मग तुमच्याशी बोलतो आम्ही. ती नर्स
इथला पेशंट कुठे आहे? माझी सुनबाई कुठे आहे? जगावर सत्ता असल्यासारखी वावरतेस ना. आता जा जा हवं तिथे. आज आपण एक खेळ खेळूया तनिष्का. गाड्यांचा खेळ खेळूया ना. या रस्त्यावरून भरधाव गाड्या जातात. सिग्नल लागला की गाड्या थांबतात. सिग्नल सुटला की गाड्याही सुटतात. पण आपण कशाला नियम पाळायचे? आपणच आपले नियम बनवायचे आणि ते मोडायचे. आज मी एक नियम बनवलाय तुझ्यासाठी. तू नीट लक्ष देऊ ना. मी जेव्हा सांगेन तेव्हा इथून भरधाव येणाऱ्या एका गाडीवरती स्वतःला धडकवायचं. चल. या शहरातल्या गाड्या तुझी वाट बघतायत. मौज होता ना तुला स्वतःच्या शक्तीवर आणि स्वतःच्या बुद्धीवर. हातपायच उरले नाही तर कसली बुद्धी आणि कसली शक्ती. हो की आयुष्यभर सेवा करत बस कामवाली बनून अपंग तनिष्काची आणि विराटची. काउंटडाऊन स्टार्ट्स नाउ. खूप भीती वाटते मला या भुयाराची. काय या भुयारात? खूप भीती वाटते मला. खूप भीती वाटते मला या भुयाराची. भीती वाटते. भीती वाटते भुयाराची. भुयाराची भीती वाटते मला. डॉक्टर, पेशंट कुठेच नाही. सगळीकडे शोधलं. हे बघा, हे हॉस्पिटल मला जाळून टाकायला वेळ लागणार नाही. हे बघा, मला काही ऐकायचं नाहीये. हे सगळं ठरवून चाललंय. तुम्हाला काय म्हणायचंय काय? माझ्या सुनेला इथून पळवून घेऊन जाण्याचा तुमच्या दोघांचा प्लॅन आहे. तुम्ही काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला? मला चांगलंच कळतंय, पण मला कळलंय हे तुम्हाला कळत नाहीये. नाहीतर तुम्ही मला खाली औषधं आणायला का पाठवलं असतं? कोणी पाठवलं? मी पाठवलं म्हणजे? मी पाठवलं? शक्यच नाही. शक्य नाही म्हणजे? तिला विचारा. ही आली आणि हिने मला सांगितलं जा आणि औषधं घेऊन या. कधी सांगितलं? डॉक्टर, मी काही सांगितलेलं नाहीये. मी इथे आलेही नाही. बाई माणसाच्या अंगाला हात लावायची पद्धत नाही आमच्यात. नाहीतर डॉक्टर, मी खरं बोलतेय. खरं बोलतेस? खरं बोलतेस तू? एक मिनिट. हे काय काय आहे हे? डॉक्टर, हे काय? हे प्रिस्क्रिप्शन मी तुम्हाला दिलं होतं नच. पण हे हिनं तुम्हाला देणं शक्यच नाही. कारण हे प्रिस्क्रिप्शन त्या ऑपरेशन झालेल्या माणसाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे मी स्वतः गेलो, मला हवं ते मी प्रिस्क्रिप्शन घेतलं, गेलो, औषधं घेतली आणि आलो, असं आहे का? मला तसं नाही म्हणायचंय. पण बस. तुम्ही
जावई स्वतःला फार शहाणे समजताय. 2 तासाची मुदत देतोय तुम्हाला. 2 तासात माझी सुनबाई मला इथं दिसायला हवी. तर तुम्ही दोघांनी तुमच्यासाठी याच हॉस्पिटलमध्ये बेड बुक करून ठेवा. समजलं? येतो मी. काय गेली म्हणजे साहेब? मी आलो तेव्हा प्राण नसल्यासारखी पडली होती. होय साहेब. मग आता प्राण फुंकले कोणी? का कोणी उचलून नेले? काहीच कळत नाहीये साहेब. काहीच कळत नाही म्हणजे? डॉक्टरांना विचारलंस? नर्सला, वॉर्ड बॉयला? होय साहेब, सगळ्यांना आपल्या पद्धतीने विचारून घेतलं. ही पोरगी म्हणजे ना डोक्याला ताप झाली. चिरंजीवांनी कुठल्या... तू आता काय करतोय तिकडे? वाट पाहतोय. कसली? ती परत येण्याची का कोणीतरी तिला परत आणून सोडण्याची? अरे काय छोटी मुलगी आहे का ती? कोणीतरी खेळायला घेऊन गेलं, परत आणून सोडली. माणसं कामाला लाव. साहेब, मी ना हे हॉस्पिटल जाळूनच टाकतो. म्हणजे काहीतरी करण्याच्या फंदात पडू नकोस. मी सांगतो तेवढंच कर. पण एक कर, तिच्या बहिणीला आत्ताच्या आत्ता... नाही थांब, मीच कळवतो. तू कामाला लाग. होय साहेब. ओ भाई, ओ भाई. तनिष्का, तनिष्का, तू इथे काय करतेस? अशी रस्त्यात काय उभी आहेस? घरी पियू एकटी आहे. तिला बरं वाटत नाहीये, कळतंय का तुला? अगं बघतेस काय माझ्याकडे ओळख नसल्यासारखी? आणि तू करते. तनिष्का, चल बघू, चल. बॉडी पोस्टमार्टम लेने यायला लागल. मर्डरची केस आहे. म्हणजे आईला कोणीतरी... प्राथमिक तपासणीत तसंच दिसतंय. पण आईला कोण मारणार? कशासाठी? तिचं कोणाशीच वैर नव्हतं. मधुभाऊजी, सांगा ना तुम्ही यांना काहीतरी. इन्स्पेक्टर, मला वाटतं तुम्ही पुन्हा एकदा... हे बघा, यांचेच फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्यांनीच तपासणी करून सांगितलंय. पण नक्की काय झालं ते तरी सांगा ना आम्हाला. हे बघा,
अशा केसमध्ये प्राथमिक तपासणीनंतर काही अंदाज बांधता येत नाही. तसे जर अंदाज बांधले आणि ते जर खोटे ठरले तर नको नको ते तर्क सुरू होतात. म्हणून आता काही सांगता येत. मला फक्त एवढंच सांगा, यांले पहिल्यांदा कोणी पाहिलं? मी. कशासाठी आले होते तुम्ही इथं? मला बोलावलं होतं मामांनी. कशासाठी? दी लेखा, लेखा, आई. मम्मा, मम्मा कुठे? मम्मा. जावा, बघून घ्या. फक्त कशाला हात लावू नका. मी सकाळी इंटरव्ह्यूला निघाले. मी आशीर्वाद घ्यायला विसरले का, पण म्हटलं आल्यावर कोणी आणि कशासाठी तिने. इन्स्पेक्टर जो कोणी असेल ना त्याला पकडा, त्याला शोधून काढा. मला जिजू गेल्यानंतर तीसाठी मी आणि मम्माचा आधार होतो. मम्मा गेली सोडून आम्हाला. कधी माझा इंटरव्ह्यू चांगला झाला ना की मम्मी तुला ना असं काहीतरी म्हणत होती ती. आणि तू रडू नको, तुम्ही रडू नको.